नमस्कार मंडळी, कबीरने एक मोठा घोळ करून ठेवला आहे। चला तर मग पाहूया नक्की त्याने काय घोळ केलाय। आता इकडे जो कबीर आहे तो कॉलवर बोलत असतो, मानशी तो बोलत असतो आणि बोलताना तो बोलतो की नाव नाही लावणार कबीर देवदत्त किर्लोस्कर। आणि देवदत्त शब्द जो आहे तो सरकार ऐकते आणि मग सरकार आता त्याला विचारते, काय रे देवदत्त, तू देवदत्तचं का बरं नाव घेतो आहेस। आता कबीर काय उत्तर देणं हे पाहणं रंजक ठरणार आहे। दुसऱ्या बाजूला आता जी सखी आहे ती सरकारला सुनावत असते, म्हणत असते, परत जर माझ्या सासरी जर गेलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, परत तिकडे जायचं नाहीस। तर मग आता सरकार म्हणते, अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का, आणि मी कशाला तुझ्या सासरी जाऊ। तर मग सखी म्हणते, तू माझ्या सासरी गेली होतीस। तर सरकारचं तेच म्हणणं असतं की मी तर तिकडे गेलीच नाहीये। आता इकडे सखी सरकारला सगळं काही बोलून मोकळी होणार आहे आणि आता सरकार शोधाशोध चालूच ठेवणार की मी तिथे गेली नव्हती तर मग तिकडे कोण होती। आता कबीरने हा जो घोळ घालून ठेवलाय ना, सखीपासून लपवून ठेवलंय, हे खूप मोठं त्याला प्रॉब्लेमदायक ठरणार आहे। तर हा आहे आजचा पुढील भाग। धन्यवाद।